काय नाही, माझ्या मनात आहे ते सगळं सांगायला लागले. आज म्हटलं असंच फोन करून सांगूया. तर इथपर्यंत माझी गॅरंटी होती की मी तुमच्यासोबत राहणार नाही. इथनं पुढे नाही माहित मी राहीन का नाही. काय पुढे नसणार आहे का? मला सध्या 10,000ची गरज आहे. जर आज मला 10,000 नाही मिळत तर उद्या नसणार नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओचं कंटेंट असं आहे की आज मी माझ्या फ्रेंड्सना कॉल करणार आहे, फेक प्रँक कॉल. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मी कॉल करण्यासाठी चूज केले माझी बेस्ट फ्रेंड पायल. हॅलो हॅलो, बोल की. लय दिवस झाला फोन केला नाहीस. अगं बॅलन्स संपलाय माझा. सांगितलंय तुला काल तिथे येऊन हाने. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. हां माझं पण संपलाय म्हणून मम्मीच्या फोनवरून केलं. असं रे. कुठे आहेस? म्हणजे अशी एकटी आहेस की कोण आहे? हा एकटे बोला. एक बोलायचं होतं. बोलू? हा नक्की? ओके. हा हा मला सांगायचं होतं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल की सॉरी. कशाबद्दल? आजपर्यंत जर काय मी चुकी केली असेल तर त्याबद्दल सॉरी. बट वाय? सांगते तुला, काय जर माझ्याकडून चुकलं असलं तर सॉरी. का? अरे आजपर्यंत जेवढी आपली फ्रेंडशिप होती इथपर्यंत, त्यात जर माझ्या काही चुका झाल्या असतील तर सॉरी. काय पुढे नसणार आहे का? काय माहित, मला नाही माहित. आता काय म्हणलं? खरंच तेच सांगते. आजपर्यंत जेवढं आपण एकामेकीसोबत राहिलो. एक मिनिट थांब. पण काय समज आणि काय चुकलंय? मला नाही माहित काय चुकलंय, पण जर समज आजपर्यंत जर काय माझ्याकडून चूक झाली असेल तर म्हणते ग. अरे हो की, पण काय संबंध आहे सॉरी म्हणायचं? बरं ठीक आहे, पण सांगते जर इथून पुढे समज जर मी तुमच्यात नसली तर. मी कुठे चालली नाही, खरं काय माहिती इथून पुढे काय होऊ शकतंय. हे काय पटना मला बोललेलं काय पटलं? काय नाही, माझ्या मनात आहे ते सगळं सांगायला लागले. आज म्हटलं असंच फोन करून सांगूया. असं बोलायला जसं की मला आता धक्का वाटत. कसला धक्का? असं का बोलायला? पण ही नाही तुझी भाषा. अगं तसं काय नाही. आणि मला ही भाषा ऐकायची सवय नाही तुझ्याकडनं, आणि मला ऐकायचं पण नाही असतं. ते आहेच, पण मी काय म्हणते ऐक माझं, की समज इथून पुढे जर नसली तर ह्या गोष्टी मी तुला बोलू शकणार नाही ना. मग हाय तोपर्यंत म्हटलं. कुठे जाणार आहेस ना? मला नाही माहित मी कुठं जाणार आहे, पण समज जर काय झालंच आणि कुठे गेलीच तर मला सोडणार आहेस काय? तुला मी हाय तोपर्यंत तुला काय सोडत नाही. सोड, खरं एक पॉसिबिलिटी. मला तसं काय असलं तर मी काय पटणार नाही, मी काय तुला सोडून देणार. ते तर झालंच, खरं खोटं नाही खोटं नाही. मी सांगते मला नाही माहिती इथून पुढं काय होईल. इथपर्यंत माझी गॅरंटी होती की मी तुमच्यासोबत राहणार नाही. इथनं पुढं नाही माहित मी राहीन का नाही. का? खरंच मला नाही माहित. काय करणार काय माहित नाही खरं. काय चाललं असं? शांत बसावे, ब्लॉग बनवावे, गेम खेळावे आणि ग बसावे. ते काय सगळं सोडून दिलं. जास्त काय वाटत असतं तर मला फोन लावून बोलावे. आता ते सगळं सोडून देणार आहे. सगळं इंस्टाची ID, परत YouTube वगैरे डिॲक्टिवेट करणार आहे सगळं. अगं खरंच. अगं ते फेमस नाही त्या किती तशा तुझे थांब, आवाज आहे ना तुझा. हॉस्पिटल बंद कर. हॅलो
हा येते का? हा येड्याला घातलं नाही करून मग सांगते. फॉलोअर्स बघ अजून वाढतील थोड्या दिवसात लगेच फेमस व्हायला लागल्यास. बिना कामाचं असली काय नसतं करू नको. स्वतःच करिअर बनव. बनायला बनवू दे. काय छान म्हणू नको. मी असं काय होणार आहे माहित नाही. लई छान म्हणू नको. तसं नाही म्हणत मी. समज आता मी सगळे ते आयडी वगैरे ठेवलं डिॲक्टिवेट नाही केलं आणि उद्या माझं बरं वाईटच झालं काय तर काय होणार आहे? नाही होत. अगं पॉसिबिलिटीज सांगू शकतोय का आपण? पासवर्ड देऊन ठेव मला. तेच पाहिजे तुला? बरं ठीक आहे पासवर्ड देते मी नंतर. बघ मग परत काय माझं बरं वाईट झालं तर मग हे करून टाक डिॲक्टिवेट करून टाक सगळं. पण असं काय होणार नाही मला विश्वास आहे. खरं तरी पण नाही ना. काय सांगता येत काय? पण असा विचारच का आला तुझ्या मनात? चालतंय ठेवते मग. तिचा परत येणार फोन मे बी. हॅलो. हॅलो. हा एक लास्ट बार विचार कर की. खरंच मला अजून विश्वास नाही. प्रँक होता. तू हा रेंज मध्ये येऊन बोल. प्रँक होता. येस खरं. येस. का काय घेतलं होती? आवाज डोकं खाल्लं खावायचं किती पेन तुम्हाला माहित आहे का? मला पण अगं टेन्शन आलं होतं त्यामुळे मग मी तुला कॉल करून सांगितलं. का कोणी असते तुला? हा कोणी गेलं? माझ्यासोबत कोणी केलं नाही पण मी म्हटलं मी तुझ्यासोबत करेन. का पण? काय म्हणजे तुला सांगितलं करायचं. अगं किती दिवस झाला आता 15-16 दिवस झाला आपण भेटलोच नाही. मग म्हटलं काहीतरी करावं. एवढं सिरियस ह्याच्या पुढे माझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. झालं माझी चोरी करायची होती तुला. तुझंच नाव मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलंय.